श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य आपल्याला शिकवण्यासाठी नेहमी मोठ्या घटना घडवत नाही. कधी एखाद्या छोट्या प्रसंगातून सुद्धा खूप मोठी जाणीव मिळत असते. एखादं झाड, पावसाची सर, शेतात उगवलेलं बी, घरातली एखादी जुनी वस्तू, हातातून निघून गेलेला वेळ किंवा साध्या शब्दात बोललेली एखादी व्यक्ती, या सगळ्यांकडं आपण रोज पाहतो. पण त्यांच्या दडलेला अर्थ मात्र अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. खरं तर जगणं म्हणजे फक्त सुखदुःखाचा अनुभव घेणं नाही, तर त्या अनुभवामधून हळूहळू शहाणं होत जाणं. श्रोतेहो, काल ज्याचा अर्थ समजला नव्हता तोच प्रसंग काही वर्षांनी आयुष्यातील महत्त्वाचा धडा वाटतो. काही गोष्टी आपल्याला माणसांकडून शिकायला मिळतात, काही वेळेकडून, काही निसर्गाकडून आणि काही स्वतःच्या चुकांकडून. श्रोतेहो, आपण अनेकदा मोठ्या उत्तरांच्या शोधात असतो, पण जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या गोष्टीमध्ये दडलेली असतात. निसर्ग काहीही बोलत नाही, तरी तो खूप काही शिकवत असतो. वेळ कुणाला समजावून सांगत नाही, तरी तो प्रत्येक गोष्टीची जागा दाखवून देतो. अनुभव आपल्याला आधी थांबवतो, कधी दुखावतो, कधी गोंधळात टाकतो, पण नंतर मागवून पाहिलं की त्याच अनुभवामुळं आपण थोडे अधिक समजूतदार झालेलो असतो आणि हेच आपल्याला जाणवतं. श्रोतेहो, जगण्याची सुंदरता कदाचित याच्यातच आहे की प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नव्यानं पाहण्याची संधी देतो. कालचं सत्य आजही तसंच असेलच असं नाही. माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, गरजा बदलतात आणि त्याबरोबर आपली विचार करण्याची पद्धतही बदलते. म्हणून श्रोतेहो, आयुष्याला एका ठराविक चौकटी समजून घेण्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक नव्या अनुभवाचं स्वागत करणं हे अधिक सुंदर आहे. श्रोतेहो, काही गोष्टी आपल्याला थेट सांगता येतात, तर काही फक्त उदाहरणातून मनापर्यंत पोहोचतात. म्हणून श्रोतेहो, पुढचं काही विचार ऐकताना त्यांना केवळ शब्द म्हणून ऐकू नका, त्यामागचा साधा अर्थ अनुभवण्याचा प्रयत्न करा. कदाचित एखादी गोष्ट तुम्ही आधी पाहिलेली असेल, पण तिच्याकडे पाहण्याची नजर आज बदललेली असेल. कारण आयुष्य नेहमी मोठ्या आवाजात शिकवत नाही. कधी एखाद्या शांत क्षणातून, एखाद्या साध्या उदाहरणातून किंवा अगदी रोजच्या जगण्यातल्या छोट्याशा गोष्टीतून ते आपल्याला मोठं सत्य सांगून जातं. श्रोतेहो, आज अशाच काही साध्या पण खोल जाणाऱ्या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेनं पाहूया आणि कदाचित त्यातून आपल्या रोजच्या जगण्याला एक नवा अर्थ सापडेल. बघ, पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घराची भिंत किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी तिच्यावर चित्र लावून उपयोग होत नाही. पाया किती मजबूत आहे हे पाहावं लागतं. माणसाच्या आयुष्याचंही तसंच आहे. बाहेरची प्रतिष्ठा, बोलण्याची शैली, कपडे, पैसा आणि प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी वरच्या थरावर असतात, पण निर्णय घेण्याची वेळ आली की माणूस आतून किती मजबूत आहे हे त्याच्या कृतीतून दिसतं. म्हणून बाहेरचं आयुष्य सजवण्यापेक्षा आतला पाया मजबूत करा. झाड स्वतःची फळं स्वतः खात नाही, नदी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही आणि सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. निसर्गाची सुंदरता देण्यात आहे. माणसानंही आयुष्यभर फक्त मला काय मिळालं एवढंच विचारत राहिलं तर जगणं व्यवहार बनतं. माझ्यामुळं कोणाला काय मिळालं हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की त्याच जगण्याला अर्थ येतो. चांगला स्वयंपाक करण्यासाठी फक्त चांगले पदार्थ पुरेसे नसतात, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ ही महत्वाची असते. आयुष्याचंही तसंच आहे. पैसा असणं चांगलं, यश असणं चांगलं, महत्वाकांक्षा असणं चांगलं, पण त्याचं प्रमाण बिघडलं की सुखाची चव बदलते. आयुष्य सुंदर करण्यासाठी सगळं जास्त नको असतं. काही गोष्टी योग्य प्रमाणात असणं पुरेसं असतं. दुकानात दिवसभर दिवे लागलेले असतात, पण सूर्य उगवल्यावर त्याची गरज राहत नाही.
तसंच काही गोष्टींची आपल्या आयुष्यात एका विशिष्ट काळापुरतीच गरज असते. परिस्थिती बदलली की काही सवयी, काही विचार आणि काही निर्णय मागं सोडावं लागतात. काल उपयोगी ठरलेली गोष्ट आजही तितकीच आवश्यक असेलच असं नाही. अनुभवाचं वैशिष्ट्य असं की तो मिळताना महाग वाटतो आणि मिळाल्यानंतर अमूल्य ठरतो. काही चुका आपल्याला पैसे गमवून शिकवतात, काही माणसं विश्वास गमवून शिकवतात आणि काही प्रसंग वेळ गमवून शिकवतात. पण एकदा धडा समजला की त्याच चुकीची पुनरावृत्ती ही टाळता येते. म्हणून प्रत्येक नुकसान फक्त नुकसान नसतं, कधी ते भविष्यातील मोठ्या नुकसानीपासून वाचवणारी फी असते. नदीला तिच्या वाटेत किती दगड आले याची चिंता नसते. ती फक्त वाहत राहते. कधी वळसा घेते, कधी वेग कमी करते, कधी खोल जाते, पण थांबत नाही. माणसानंही प्रत्येक अडथळ्याशी लढायलाच हवं असं नाही. काही अडथळे बाजूनं पार करायचे असतात, काहींच्या भोवती मार्ग शोधायचा असतो आणि काहींना वेळेच्या प्रवाहात मागे सोडायचं असतं. घरातली जुनी वस्तू अनेकदा नवीन वस्तूपेक्षा जास्त जपली जाते, कारण तिच्यात आठवणी असतात. माणसांचे तसंच आहे. चेहरा बदलतो, वय बदलतं, परिस्थिती बदलते, पण एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात दिलेला एखादा सुंदर क्षण मनात तसाच राहतो. म्हणून माणसांची किंमत त्याच्या बाह्य रूपानं नाही, तर त्यांनी आपल्या आयुष्यात सोडलेल्या आठवणींनी मोजा. शब्दांची उंची मोठी असण्यापेक्षा त्यामागची भावना मोठी असावी. मी तुझ्या सोबत आहे, हे 4 शब्द कधी कधी मोठ्या भाषणापेक्षा जास्त आधार देतात. म्हणून बोलताना प्रभाव पाडण्यापेक्षा आपल्या शब्दांनी समोरच्याला आधार मिळतोय का याचा विचार करा. माणूस शब्द विसरतो, पण शब्दांनी दिलेली भावना फार काळ लक्षात ठेवतो. घड्याळात काटे सतत फिरत असतात, पण ते कुठेही धावताना दिसत नाहीत. आयुष्य तसंच आहे. वेळ आपल्याला सतत पुढे घेऊन जात असतो. मग आपण घाई केली किंवा नाही केली तरी सुद्धा. म्हणून प्रत्येक गोष्ट लगेच मिळवण्याच्या नादात वर्तमानाचा वेग वाढवू नका. काही गोष्टींना वेळ लागतो आणि त्या वेळेचा स्वतःचा एक अर्थ असतो. शेतकरी बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की बी उगवलं का. तो आपलं काम करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. आपल्या आयुष्यातही काही प्रयत्नांना तसाच संयम हवा असतो. रोज परिणाम मोजत बसला तर मन थकेल, पण काम प्रामाणिकपणे करत राहिला तर एक दिवस त्याच प्रयत्नांना उगवताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. बाजारात प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली असते, पण माणसाची किंमत तशी ठरवता येत नाही. एखादा माणूस तुमच्यासाठी किती उपयोगाचा आहे यापेक्षा तुमच्या कठीण प्रसंगी त्यानं किती माणुसकी दाखवले हे महत्वाचं असतं. उपयोग संपला की माणूस विसरणारे अनेक भेटतात. उपयोग नसतानाही आपुलकी ठेवणारे मात्र दुर्मिळ असतात. पावसाची किंमत उन्हाळ्यात कळते आणि सावलीची किंमत उन्हात कळते. माणसाच्या आयुष्यातही काही गोष्टी उशिरा समजतात. म्हणून एखादी गोष्ट आज साधी वाटते म्हणून तिचं महत्व कमी समजू नका. काळ बदलला की त्याच गोष्टीकडे पाहण्याची आपली नजरही बदलते.